काहीही न बोलता क्षणोक्षणी व्यक्त झालेल्या तुझ्या प्रेमानं जिंकलंय मला आदित्य। स्वप्न साकारले पहाटे पाहिले। आय लव्ह यू आदित्य। मिळावे तुझे तुला आसही ओठी। माझं तुझ्यावर प्रेम आहे। जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी। जुळून येते रेशीम गाठी। ह्याच नाही, 7 नाही तर पुढच्या सगळ्या जन्मात मला तुझ्यासोबत जगायचं आहे आदित्य। अर्थात तुझ्या आयुष्यात मला जागा असेल तर। हो आदित्य, मला माझा सगळा भूतकाळ विसरून सर्वार्थानं तुझ्याशी बांधलं जायचंय। तुझाही निर्णय तोच असेल तर काय पाहतोयस? तुझ्या डोळ्यातल्या मला तू पहिल्यांदा इथे आली होतीस ना, ती भीती, अनिश्चितता आणि परकेपणा डोळ्यात घेऊन आणि आज 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 तुझ्या डोळ्यात विश्वास, आनंद आणि काय? प्रेम आहे।
तू तर माझं आयुष्यच व्यापून टाकलंयस मेघना. असा एकही क्षण नाही गेला की जेव्हा तू माझ्या मनात नव्हतीस. माझ्यासाठी तू माझीच होतीस. पहिल्या क्षणापासून. अरे काय काय चाललंय काय? नाही आलात आपण घरी काय? अर्चू अगं ते मी ते लॉकेट. लॉकेट? मेघना फायनली तू आज हे लॉकेट घातलं तर. हो ताई, वटसावित्रीचा मुहूर्त ठरवला होता मनात. हे पण खरंच खूप गोड दिसतंय, मस्त दिसतंय, एकदम सॉलिड दिसतंय. अरे देवा, बोलत काय बसले मी इथे. माईने तुम्हाला दोघांनाही लवकर बाहेर बोलवलंय. पटकन बाहेर या. ओके, टाइमपास करत बसू नका, या. काय मग? कुठे काय? नाही हा ते अर्चनाताई म्हणाल्या तुम्ही बोलावलाय ना आदित्य. हो 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 हो. हो का? मी बोलवलं असं सांगितलं का तिनं? बरं बरं, चला या. आज पहिलीच वटपौर्णिमा आहे ना तुमची. देवाच्या पाया पडा, या. माई, आम्ही जेजुरीला जाऊन येतो. लगेच? अरे आत्ताच तर बाहेर फिरून आलास ना, पण तुला सुट्टी तरी मिळणार आहे का? हो पण तूच तर म्हणाली होतीस ना की जास्त उशीर करू नका म्हणून. हो का? म्हणजे मी म्हंटल म्हणून जाणार आहेस का? का बायको बरोबर भटकायचं अजून? हा हो. हा? नाही नाही म्हणजे काय काय झालंय का तुला? मला नाही, हिला. हो, मला आणि होतास कुठे रे इतका वेळ? सगळे वाट बघत होते तुझी फराळासाठी. शेवटी वाट बघून बघून त्यांनीच करून घेतला फराळ. तुम्हीच राहिलात आता दोघं. फराळ म्हणजे उपास नाही सोडायचा का? इश्य, इतक्यात कुठे उपास सोडायचा? आता एकदम उद्या सकाळी सोडायचे उपास, पारणं करून. कळलं का? पारणं म्हणजे? अगं पारणं म्हणजे पूर्ण. पूर्णच झालं पारणं. कळलं? देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग पारणं करायचं. झेपेल ना? झेपेल ना? हो. बरं चला, फरायला चला आता. हो. चला मग. कोणत्या क्षणी वाटलं तुला की आता तुला मीच हवाय आयुष्यभर? असा एकच क्षण नव्हता रे. छोट्या छोट्या असंख्य क्षणांनी
माझी ओंजळ भरत होते. तुझा हळुवारपणा, तुझा संयम, तुझ्या विचारांचा वागण्यातला कणखरपणा आणि सर्वस्वांना तुझा असलेलं काहीतरी कायमचं सोडून देण्याचं तुझं धैर्य. तुझ्या बरोबर सप्तपदी चालले. ते औपचारिक होते, पण तुझ्या सोबतीनं आयुष्यातली पावलं टाकताना मला आधार मिळाला आदित्य, आत्मविश्वास मिळाला आणि अखेर आत्मसन्मान. कारण तू माझ्या इच्छेचा आदर केलास, मला माझा मी पण मिळवून दिलास आणि जिंकलंस. आधी काका, काय रे, तू काही पाहिलं नाहीस ना? काय? नाही काही पाडलं नाहीस ना असं म्हणायचं होतं मला. अरे केवढी भरली आहे ती प्लेट. मी तर प्लेटकडे बघत हळूहळू आलो, काही नाही पडलं. हो ना, गुड गुड गुड. दे. हे काय, एकच प्लेट का आणलीस? अरे दोघांचा उपास आहे. ते तू आणि मायाची बघून घ्या, मी जातो. पल्लव, अरे मी आणतो दुसरी. एकच प्लेट पुरेल ना आपल्याला? नक्की पुरेल. गणगण 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 गणगण. आपलं 7 जन्माचं बुकिंग कन्फर्म झालं, त्याचा एवढा आनंद? नाही हो, त्याचं काही एवढं नाही वाटत आहे मला. त्याचं काही एवढं वाटत नाही तुला? नाही नाही, म्हणजे तसं नाही मला म्हणायचंय. मग काय, आपण आता आपापसात बुकिंग करून टाकलं की नाही पुढच्या 7 जन्मांचं. हो. मजा आलं तर. माझ्यापासून इतक्यात तरी सुटका नाहीये बरं का तुमची. नको ते मला. त्यामुळे ते प्रण बंद करूया आता आपण. हा. पण मी जे काही आता बघितलंय हा. ना, ते खूप महत्वाचं आहे. काय 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 काय? आपल्या आदित्य आणि मेघनामध्ये काहीतरी तणाव आहे असं आपल्याला सारखं वाटायचं ना हो. तू, मी, आम्ही आपण सगळे आपापल्या परीने बोललोय त्याच्याशी त्याबद्दल. पण आता काय झालं? तुला कळलं का प्रॉब्लेम काय तो? नाही हो, ते काही मला कळलेलं नाही. म्हणजे काय तणाव होता ते कळलेलं नाही मला. पण या छोट्याशा सुट्टीमुळे तो तणाव दूर झालाय एवढं मात्र मला कळतंय. कोणी सांगितलं? सांगायला कशाला हवंय, त्यांच्या वागण्यातूनच दिसतंय हो. मी जे सारखं तुम्हाला म्हणायचे ना की ते असे जपून वागतात, तोलून मापून वागतात. हा, म्हणजे नवीन लग्न झालेल्यांमध्ये जे असतं ना, एकमेकांमध्ये गुंगून जाणं, जगाला विसरणं, ते दिसत नाही त्यांच्यात. तेच आता मला दिसतंय. हा? खूप खुश आहेत दोघं. आता सुद्धा एकाच ताटलीतून फराळ पाठवला मी पल्लवकडनं. दुसऱ्या ताटलीसाठी काही परत निरोप आलेला नाही. एकाच ताटलीतून खाल्लंय दोघांनी. ते काय, दोघांपैकी एकानेच खाल्लं असेल. नाही हो, उगीच फाटे फोडू नका तुम्ही. हे बघा, तुमच्यासारखाच उपास झालाय की नाही आदित्यनी, तो काही खाल्ल्याशिवाय राहणार नाही आणि मेघनाला दिल्याशिवाय तो खाणार नाही. दोघांनी एकाच ताटलीतून खाल्लंय बघा. काही असू दे, दोघांना अगदी गुंगलेत एकमेकांमध्ये. लक्षण काय काय असणार? तुझ्या मते सगळं गोड झालंय ना? हो. होय, असं हो म्हणतेस म्हणजे नक्कीच असणार. गट 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 गट. चला. ए सतीश, तू का नाही केलास रे उपास? अरे तर माझ्यावर काय घसरतीस तू? मग काय, नाना बघ, 7 जन्म त्यांना माईच बायको मिळावी म्हणून दरवर्षी वटपौर्णिमेचा उपास करतात.
आणि यंदा तर आदित्यने सुद्धा उपवास केलाय. तू का नाही केला? ऍक्च्युली मी करणार होतो उपवास, पण काय प्रत्येक बाबतीत मी अमितचा सल्ला घेतो ना. अमितच म्हणाला राहल, काय गरज नाही उपवास बिपास करायची. नाही केला उपवास. ए अरे मला कशाला लटकवतेस तू उगाच उगाच? हा ए, वाचवा मला कोणीतरी आता. कोणी वाचवायला येणार नाहीये तुम्हाला अमित, कळलं ना? म्हणजे तुम्हाला आम्ही 7 जन्म बायका म्हणून नको आहोत हे कळलंय आम्हाला, नाही का ग अर्चू? मग काय? विजया, अगं काय हे? म्हणजे या घरातली तू एक समजूतदार शहाणी मुलगी आहेस असं नानामाईंचं मत आहे. तूच असं बोलतेस? मग आमच्यासारख्या गरिबांना कोणाच्या तोंडाकडे बघायचं? घ्या, बघितलंस ना विजया, हे लबाड बोके स्वतःला गरीब म्हणवायला लागले तर काय होणार आहे जगाचं? इकडे घे त्याला जरा कोपच्यात घे. इकडे इकडे इकडे. काय 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 झालं अरे काय 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 तुझ्यामुळे आम्ही काय ते काय ठरतो? लबाड बोके ठरतो ना. अरे आता मी काय केलं? काय केलं? अरे काय केलं म्हणजे काय? तुला कोणी सांगितलं होतं रे तो वटपौर्णिमेचा उपवास करायला? हा नाही नाही, मी मुळीच नाही सांगितलं. त्यानं स्वतःहूनच धरलाय उपास. ओ छान. अरे हिने तेलच टाकलं आगीमध्ये रे. मग बघ बघ, आदित्य कसा स्वतःहून करतो त्याच्या बायकोसाठी, नाहीतर तू. तुला माहितीये सतीश, जर बेस्ट नवऱ्याची कॉम्पिटिशन ठेवली ना तर आदित्यच जिंकेल. अरे आदित्य काय रे, त्या दिवशी एवढं समजवलं पण काही प्रकाश पडला नाही. अरे सतीश, हा प्रकाश आहे ना, हा पहिल्या वर्षीचा प्रकाश आहे. पुढच्या वर्षी बघूया वटपौर्णिमेला उपास करतो का नाही ते. काय रे? अरे याला काय अर्थ आहे? नाही म्हणजे जसजशी वर्ष निघून जातात तस तसं नवऱ्यांना कंटाळा येतो की काय बायकांचा? नाना नाना, तुम्ही तारणहार आहात आता. प्लीज वाचवा मला. अरे काय नाही, आज सतीश म्हणाला ना तसं कोपच्यात घ्या 2 गुच्छ मारा पोटात त्याच्या. नाही नाही, नको प्लीज. नाही म्हणजे मला खरं वाटलं एका पॉइंटला. अर्चू, तू जर का अशी लाजलीस ना माझ्यासाठी तर पुढच्या वर्षीपासून वटपौर्णिमेचा उपवास केलाच म्हणून समज. आदित्यचं उदाहरण देत असतेस ना. लाज 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 जरा लाज लाज. हो, मी आणि लाजणार ठेंगा. म्हणजे काय असतं ते विचार. अगं माई काय? अरे काय हूं काय करताय? लाज नाही नाही, लाजेल लाजेल अर्चू लाजेल. अर्चू आणि लाजणार.